इथे आज आलात, मला खूप भारी वाटतंय. आणि खरं सांगू तर माझं तोंड सुकलंय. असं थोडं असं भीती वाटल्यासारखं होतंय. मला माहित नाही काय होणार, कसं होणार. मी जस्ट म्हटलं की जाऊयात आपण, बघूयात वगैरे. आणि मी पण यांना म्हणजे दुसऱ्यांदाच बघतेय. सो मला इतकं छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा भेटलेले यांना. तर मला असं झालेलं की बापरे, आपल्याला झेपेल की नाही. आणि कदाचित मला असं वाटतं की अपर्णा मॅमचा विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली ह्या गोष्टीसाठी. आणि ऑफकोर्स शिवाली हे हास्य जत्रेमुळे मिळालेलं नाव आहे मला. आणि आता मंगला हे अपर्णा मॅममुळे मिळणार आहे मला. आणि पोटात गोळा आलाय खूप, कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे, पण मी खूप एक्सायटेड आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मंगला मॅमसाठी होतो आहे की सगळ्यांना आज कदाचित किंवा 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची. आणि ती प्ले करायला मला मिळाले. सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालंय मला. आणि मी 100 नाही, 200 नाही, 1000% प्रयत्न केलाय. आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल. धन्यवाद, तुम्ही सर्व इथे आला. मैम से मेरा ताल्लुका कोई नया नहीं है. हम दोनों एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से. सुरों की नगरी है बनारस. और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था, लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊंगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा. लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवाली की वजह से और मैम की वजह से. मैम, आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी आपकी लाइफ में हुआ, उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफकोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था. और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं. बस इतना ही असं सुद्धा म्हटलं जायचं. सो मैम, आपको आज कैसा लग रहा है? शब्द सूझ नहीं रहा है कि क्या कहूं. कि मुझसे उन्होंने कहा कि मैं ऐसा करना चाहती हूँ. मैं 12 वर्ष की थी तभी मुझ पे एसिड अटैक हो गया था. कुछ पारिवारिक, कुछ व्यापारिक रंजिश के कारण. 12 वर्ष की बच्ची, आप सोच सकते हैं, वो भी आज से करीब 55-58 साल पहले की बात है. तो उसके बाद का जो जीवन था, एक तो बचना ही नहीं था लेकिन बच गई. जीना था तो कुछ करना भी था, क्योंकि बैठे बैठे तो जिंदगी बीत नहीं सकती, वो किसी की भी हो. कुछ ना कुछ साहस करना पड़ता है. और मुझे लगता है कि मैंने अपनी क्षमता से बहुत ज्यादा हिम्मत दिखाई और आगे बढ़ने की कोशिश की. पढ़ाई वगैरह छूट गई थी और अटैक के बाद करीब 6 साल लगातार मैं हॉस्पिटलाइज थी, जहां मेरे ही शरीर से बहुत सारे चमड़े निकाले जाते थे और मेरे चेहरे को दुरुस्त करने का काम डॉक्टर करते थे. ये चेहरा उस समय ऐसा नहीं था, ये बहुत विकृत हो गया था, जिसे कोई नहीं देख पाता था. बच्चे तो देख के दूर दूर से भाग जाते थे. मैं कुछ खा नहीं पाती थी, सो नहीं पाती थी,
मेरे जल के लटक गए थे बिल्कुल। आंखें अपनी जगह से बहुत नीचे आ गई थी। उस पीड़ा को सहना एक छोटी बच्ची के लिए कैसा हो सकता है ये आप सोच सकते हैं अच्छी तरह। फिर बैठे बैठे घर में, क्योंकि मेरे करीब 36 ऑपरेशन तब तक हो चुके थे इन 6 सालों में। शरीर हर जगह से कटा पिटा है। चेहरा तो आप देख ही रहे हो। डॉक्टरों ने जहां जहां से स्किन निकाला मेरे ग्राफ्टिंग करने के लिए, वो जगह अलग अपना निशान छोड़ गई है। फिर इन दिनों में इतना ऑपरेशन, हम लोग बहुत बड़े आदमी नहीं थे। पिताजी की जो माली हालत है वो काफी बिगड़ चुकी थी। फिर मैं घर बैठ गई। मैं इतनी ज्यादा कुंठा में हो गई कि मैंने किसी का सामना करना छोड़ दिया। मैं किसी के आगे बोल नहीं पाती थी, कांपने लगती थी। मेरे पेरेंट्स को नेचुरली जो होना चाहिए, वो चिंता हो रही थी कि लड़की बच तो गई है, लेकिन इसका जीवन कैसे चलेगा। पढ़ने के लिए डाला प्राइवेट, पढ़ी, अच्छा खासा पढ़ी। और जब सेंटर पे एग्जाम देने गई, पेपर मेरे सामने आया तो मुझे लगा मैंने तो कुछ पढ़ा ही नहीं है। क्यों? क्योंकि वहां जितनी लड़कियां थी, जो लोग थे, मुझे देख के हंसने लगे थे। मुझे कमेंट्स मिलते थे अच्छे अच्छे, देखो नाक कटी जा रही है, देखो मुझे ली जा रही है, इसका चेहरा कैसा हो गया है। ये सब सुनना पड़ता था मुझे रास्तों में। पढ़ नहीं पाई। फिर घर आके बैठ गई। माता पिता और चिंतित हो गए। मेरा गला बचपन से अच्छा था, मैं गाती थी, अच्छा गा लेती थी। पिताजी ने सोचा कि इसको संगीत सिखाया जाए। डॉक्टरों ने कहा कि ये पागल हो जाएगी अगर ऐसी बन रहेगी घर में तो मुझे संगीत सीखने के लिए वहीं पास में स्कूल था, वहां डाल दिया गया। सिर्फ इसलिए कि मैं अपने जीवन के बारे में थोड़ा उससे हटके कुछ करूं, कुछ गाऊं, संगीत में अपना मन लगा के जीने की कोशिश करूं। मेरा संगीत का सफर वहां से शुरू हुआ। मैं रोज आने जाने लगी। आने जाने से ये हुआ कि मेरी हिम्मत थोड़ी बनने लगी। और बहुत संक्षेप में बताऊंगी क्योंकि वो यात्रा बहुत कठिन थी। मैंने काशी हिंदू विश्वविद्यालय से बैचलर, मास्टर, जिसमें मेरा गोल्ड मेडल भी है। सगळ्या क्रूला विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं। मी सगळ्यांची नावं घेते, पण तुम्ही यायला सुरुवात केली तरी चालेल, म्हणजे लवकरात लवकर आपण ट्रेलर तुम्हाला दाखवू। अलका मॅम तुम्हाला विनंती करते, शशांक सर, डॉक्टर पाटील। महाराष्ट्राची लाडकी गायिका, आपल्या सगळ्यांची लाडकी अलकाताई, आणि अर्थातच शशांकजी। सगळ्या प्रोड्युसर्सना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचंय। याशना जी, मुरली जी, मिलिंद जी, मोहन जी, प्लीज कम अप ऑन द स्टेज। बाद में मैं सबसे बात करने वाली हूँ, लेकिन पहले अभी ट्रेलर लॉन्च, क्योंकि आप सब लोग कब से बेकरार है, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, तेव्हा प्लीज सगळ्या प्रोड्युसर्सनी लवकर यायचं आहे, म्हणजे आपण ट्रेलर लॉन्च करू। मग नंतर मी तुमच्याशी गप्पा मारणारच आहे, पण आधी सगळ्या आपल्या क्रूनी सुद्धा वरती आलं तर खूप छान होईल। आणि डॉक्टर संजीव जी सुद्धा इथे आहेत, संजीव कुमार जी, प्रथमेश प्लीज। प्रथमेशला तर तुम्ही ओळखतात सगळेजण, यांनी संवाद लिहिलेले आहेत। प्लीज आदित्य प्लीज। सौरभ जी, प्लीज कम अप ऑन द स्टेज। विशाल, अरुण जी, राहुल, प्रीतम, सतीश, पीयूष, आदित्य, नील,
सगळ्यांनी प्लीज यायचं म्हणजे आपण ट्रेलर लॉन्च करून घेऊ आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांची गप्पा मारू. ठीक आहे. सो एक रिमोट आता मंगलाजींच्या हातात दिला जाईल आणि त्यांच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च आपण करूया. ठीक आहे. So, असं होईल. मग तुम्ही सगळे उतरल्यावर पुन्हा एकदा आम्ही प्ले करणार. हो हो चाल फक्त जरा हे करू दे, क्लिक करू दे. रिमोट प्लीज. जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक निएटजेने एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं. पहिल्या वेळी तेव्हाच अंगावर काटा आला आणि त्यांचे फोटोग्राफ्स पाहिले ओरिजिनल मंगलाजींचे आणि खरंच वाटलं काय विषय आहे. मला शशांकजींना खूप प्राऊड फील होतंय की आम्हाला तिच्या आई वडिलांची भूमिका करायला मिळाली. कारण त्या दोघांनी ऍक्च्युअल जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती की भारतातली ऍसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतंय. आणि ज्या मंगलाजींच्या ऍक्च्युअल आई वडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना वेअर देर इज अ विल देर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे, खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवाजीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आधी मी किती सुंदर दिसते, मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असणार. अशा वेळी शिवाजीनी जवळजवळ 90% मध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12 तास तिचा मेकअप करायचा. त्यामुळे मी शिवाजीचंही मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा भोशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन, म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळेच इथे आज हजर आहोत. हे दोन आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. मी उत्तम अभिनेता, म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मेघना एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान मिळतं. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. काय सांगा, वेगळा लुक होता तुमचा. हो, वेगळा लुक होता. ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको मला हा लुक दाढीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूया. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि मी पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं. मॅडमचं जे पुस्तक आहे ना सिरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावे लागते. म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे करूया. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात. त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवानीचंही वाटतं की ज्या वयामध्ये पोरकी नटून थटून छान मी कशी कॅमेरा समोर दिसते आहे, मला बघा झगामगा ज्या पद्धतीने असतो त्याच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे. आणि मला तिचं मनापासून कौतुक आहे. आणि अलकाताईंविषयी म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिलाच सिक्वेन्स आपला मेणवलीच्या घाटावरती की ज्या वेळेला शूटला चाललेलो होतो मग अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या.
आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बाप रे, एक सिरियल केल्यानंतर सेल्फी 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 म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार, मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली ते काम करायला. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान अरुण सरांना जर दाखवलं. आपण बोलूया स्टेजवरती. तुम्ही अगदी. अरुणजी प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये, याबद्दल मला माफ करा. कारण पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलंय या सगळ्यांच्या वतीने, असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायला. आणि ते कुठेही मेकअप वाटत नाहीये, हे तुम्ही नोटीस केलं असेल की ते इतकं नॅचरल आणि रिअल वाटतंय. सो मेकअपमन आणि अर्थात Cinematographer आणि त्या makeup man दोघांचंच दोघांचे. हे कौशल्य आहे. तेव्हा थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेगमेंटकडे बोलूया. आय वॉन्ट टू नो फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट कोणाचं होते? फक्त नहीं फक्त बाद में बना, पहले ये स्टोरी सुना. ये स्टोरी सुनने के बाद फिर सौरभ ने हमको स्टोरी सुना के बैठे थे सर का ऑफिस में बैठे थे, थोडं पुढे या सर. मुरली सर का ऑफिस में बैठे थे. आगे आइए प्लीज सेंटर सो वी कैन गेट अ नाइस शॉट. तो यस. सौरभ ने हमको स्टोरी पहले सुनाया, हां. हमारा कोई मूड नहीं था, और स्टोरी सुनने के बाद हम तीनों रो पड़े. उसके बाद हमने बोला कि अभी फक्त नहीं फक्त बनाएंगे. ओह. तो ये पहला मूवी होगा कि पहले स्टोरी सुना फिर प्रोडक्शन कंपनी चलती. क्या बात है, इतना जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बहुत कम मराठी प्रोड्यूसर, जेन्युइन मराठी प्रोड्यूसर्स, अँड वी आर हॅपी टू हॅव यू. की एक अजून छान आपल्याला अशी फळी मिळाली आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पण ज्यादा से ज्यादा मराठी पिक्चर बनाइए प्लीज. पण आय एम अमेज्ड की आपने हिंदी कैसे नहीं किया, मराठी कसं काय केलं पहिलंच? व्हॉट इज इट, हाउ इज इट? It was purely because of the subject. The subject बघून आम्ही ते कंपनी फ्लोट केलं. आधी आमच्या मनावर असं होतं की फक्त एंटरटेनमेंट असं पाहिजे होतं, सँक्शन नाही झालं. तरी फक्त आणि फक्त असं म्हणून कंपनी फ्लोट केलं. मी आणि मिलिंद आणि मोहन सर त्यांच्या आयडिया होतं ही कंपनी फ्लोट करायला. आणि हे टॉपिक आणि अपर्णा जी आमच्या पण फ्रेंड कम जिम पार्टनर, so she gave us the line of the story, and from there on it took off. So it was not. हम लोग पहले बोला कि कमर्शियल नहीं, ये मूवी बनाएंगे. क्या मतलब बात, पैसा बाद में कमाएंगे लेकिन ये मूवी बनाएंगे. क्या बात. तो सर ने बोला. आणि फक्त जिममध्ये 250 किलो उचलत नाहीत, तर त्या सितार वादक सुद्धा आहेत. आणि पंडित नीलाद्री कुमार यांच्याकडे शिष्य आहेत, उत्तम वाजवतात, त्या एक आर्टिस्ट सुद्धा आहेत. हे नमूद करायलाच पाहिजे होतं मला. येस. Yes. मिलिंदजी, yes, now what do you think about the trailer? So basically one of the most interesting things in this whole movie was, or the press release was, we were looking around, we were trying to get celebrities, looking around for celebrities, okay, looking for guest of honor. And then we just realized, who better than Mangalaji as the guest of honor. क्या बात. So then we stepped back and we said no more hunting around for guest of honor. And then we said, okay, chief guest, next door neighbor, Milindji from the Anand Milind fame, who came step ahead and said, guys, we are there for you. Okay, and then Meghnaji, अरे one of the world's most famous voiceover artists. Thank you. She said, I'm there here. थँक यू. So she said, I'm there here. And then we got Harshad Chopra, one of the most famous TV serial artists. हर्षद जी प्लीज स्टेज पे आइए. Harshad ji. So he stepped in. He said, I'm there here. So it's like, Fakta ni Fakta, it's like friends and friends. Became like it's all entirely with friends, associates. Yeah, this movie has come up. Not only friends, but you have a lot of well wishers. Thanks so much. है ना? Yes. तो मुझे लगता है आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला देईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद. थँक्यू सर.
got very excited and it because इसमें क्लासिकल बेस्ड काफ़ी सारे गाने हैं, इसमें भजन है, ठुमरी है, एक्सपेरिमेंटल गाना भी है, राग बेस्ड गाने भी हैं, तो मुझे तो बहुत मज़ा आया। और विकास सातव इन्होंने मराठी में सारा लिरिक्स लिखा है और अनूप ने सब कुछ प्रोड्यूस किया है। बैकग्राउंड म्यूजिक हैज बीन डन बाय अनूप एंड रोंकिनी इज द वॉइस ऑफ मंगला। By profession, a pure classical artist. She most 90% I would say she sings classical concerts, but इस फिल्म के लिए उसने बहुत अच्छे से सारे गाने गाए हैं. In fact, she is also a guest composer in this movie because there are lots of bandishes, her own compositions जो उन्होंने खुद गाए हैं. और निहार obviously has sung the bhajan beautifully. There's a motivational song also. Nihar has sung very beautifully. I'm thankful to everybody. I am very grateful की एवढा गंभीर विषय आहे त्याचा मी छोटासा पार्ट करू शकतो. आम्ही सगळे फॅमिली आहोत, आम्ही सगळे एकत्र खूप काम करतो आणि स्पेशल ही मूवी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या बाबांबरोबरचा पहिला प्रोजेक्ट आहे. दुसरं मला हे सांगायचं आहे की रोंकिनी आणि शंतनू दोघेही नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांनी मराठीमध्ये त्यांचं इमोशन्स एवढे सुंदरपणे एक्सप्रेस केले, त्याबद्दल मला खरंच प्राऊड वाटतं की त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि अपर्णाजी आणि सौरभ सारखे म्हणजे त्यांनी आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला, त्यासाठी खूब धन्यवाद. थैंक यू. मैं बहुत खुश हूँ आज. कभी सोचा नहीं था कि मैं कभी अपनी जीवनी लिखूंगी और वो उसका परिणाम एक फिल्म के रूप में सामने आएगा. एक्चुअली जो मेरी स्टोरी है वो मोटिवेशनल स्टोरी है. मेरी जो जर्नी रही है बहुत दर्द भरी रही है, फिर भी अपने विल पावर को स्ट्रॉन्ग करते हुए यहाँ तक का सफर मैंने किया. और आजकल की जो युवा पीढ़ी है देखती है वो लोग बहुत जल्दी हताश निराश हो जाते हैं. तो मुझे लगता है कि इस फिल्म को देखने के बाद उनको बहुत मोटिवेशन मिलेगा कि किस तरह जिंदगी जी जा सकती है, बहुत रिड़क के, बहुत दुख पाके भी, और सफर को जारी रखना. और उसका परिणाम इतना अच्छा आया है कि सारे समाज वाले इसको देखेंगे और कुछ न कुछ तो मुझे लगता है कि इससे उनको जरूर मिलेगा. जरूर एक सीख जो युवा पीढ़ी है उसको मिलेगी कि हिम्मत नहीं हारना चाहिए. हिम्मत नहीं हारने वालों की हमेशा जीत. थँक्यू. नमस्कार, मी नील राजुरीकर आणि हा माझ्या ह्या फिल्ममध्ये माझा भाऊ झालेला आहे, छोटा भाऊ. वाटत नसतो तरी हा छोटा आहे आणि मी मोठा आहे. आणि ह्या फिल्ममध्ये आम्ही मंगलाचे मेन कॅरेक्टर आहे त्याच्या भावाचा रोल केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही कशा प्रकारे तिला सपोर्ट करतो, कशा पद्धतीने तिला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतो की नाही करत, ह्याबाबतचं काही गूढ गोष्टी ह्यामध्ये आहे. म्हणजे हा तर नेहमी तिच्याबरोबर असतो, पण एक मोठा भाऊ म्हणून माझं काही कर्तव्य असतात, माझी काही कामं असतात, माझ्या बहिणीला कसा सपोर्ट करता येईल, त्यामध्ये काय हर्डल्स येतात आणि तिच्या आयुष्यामध्ये तिला पुढे जाण्यासाठी जे काही गरजेचं असतं ते आम्ही एक फॅमिली म्हणून, म्हणजे अलकाताई माझी आई आहे आणि शशांक सर माझे वडिलांचा रोल प्ले केलेला आहे आणि शिवाली ऑफकोर्स माझी बहीण आहे. सो बहिणी भावांचं हे नातं आहे, प्लस पूर्ण फॅमिलीचा जो सपोर्ट आहे ॲज इन ह्युमन म्हणून शिवालीला किंवा मंगला ह्या कॅरेक्टरला, तो आम्ही कसा दिला आहे ह्या फिल्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्लस त्याबरोबरच मंगलाचा जो आयुष्याचा खडतर प्रवास आहे, ऍसिड अटॅक झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये जे बदल होतात, त्यानंतर तिला काय काय कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, हे या फिल्ममध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नक्की 17 जानेवारीला आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही फिल्म रिलीज होत आहे, तरी तुम्ही सर्वांनीच जाऊन ही फिल्म पाहावी ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव अरुण प्रदीप बेलारे आहे. जसा नील दादा बोलला तसंच ऑलमोस्ट सेम ते एक अतूट बॉन्ड आहे आमच्या सिस्टर सोबत, मंगलादेवी सोबत. तर लाईक एक लहान भाव म्हणून मला काय कसं
त्या सिच्युएशन कळत नाही, पण ते जसं प्रत्येका घरी आपण पाहतो ते बहिणीचं नातं, तसंच माझं आणि शिवाली दीदीचं सेटवरती पण आणि प्लस ऑन स्क्रीन पण तसंच काही नातं होतं की मस्ती पण तितकीच करणार पण तितकंच प्रेम असतच राहणार. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर संजीव कुमार पाटील या मंगला या सिनेमामध्ये मंगलाचा काका ही भूमिका करतोय. मगाशी जे गाणं भजन म्हणून दाखवलं ते माझ्यावरच पिक्चराइज झालेलं आहे. आतापर्यंत मी तुझ्याच जीवनला तुमची मुलगी काय करते आणि अशा काही सिरियल्स मधनं नकारात्मक भूमिका केल्या होत्या. वेन आय गॉट अ कॉल फ्रॉम सौरभ, आय वॉज सो हॅपी की मला पहिल्यांदा सकारात्मक भूमिका करायला मिळाली. आणि जेव्हा मी गोष्ट ऐकली आय वॉज जस्ट थ्रिल्ड की काय किती, म्हणजे ते ऐकूनच अंगावर काटे आले की इतकी वाईट गोष्ट या मोठ्या बहिणीच्या आयुष्यात घडली आहे. हे आम्हाला वाचताना आणि पिक्चराइज करताना इतका त्रास झाला तर त्यांना किती त्रास, मग त्यांनी सांगितलं. सो पहिला ऍसिड अटॅक, मी स्वतः डॉक्टर आहे त्याच्यामुळे जेव्हा मला मॅडमने सांगितलं की जेव्हा हे घडलं तेव्हा डॉक्टर विल नॉट बी एबल टू नो की काय झालं, व्हॉट इज दिस. ऍसिड अटॅकच पहिल्यांदा होता, पिक्चराइज करताना मला खूप त्रास झाला. हा एक गंभीर विषय मला असं वाटतं आणि शिवालीने इतकं अप्रतिम काम केलंय. शिवाली सगळ्या महाराष्ट्राला हास्य जत्रा एक विनोदी भूमिकेत तिला बघायची सवय, पण तिने ही भूमिका छेदणारी ही भूमिका आहे की शिवाली किती गंभीरतेनं काम करू शकते, तिच्यात किती किती अभिनय क्षमता आहे ती मी जवळून बघू शकतो. तिच्या काकाची भूमिका म्हणजे ती जी गाणं गाते म्हणजे मला ह्याच्या पुढे आयुष्यामध्ये गायिका म्हणून फेमस झाल्या ते कुठेतरी इन्स्पिरेशन तिच्या काकाचं होतं आणि मी ते भजन माझ्यावर पिक्चराइज झालं आणि माझ्याबरोबर ती गात गात पुढे मोठी गायिका झाली आणि या इतक्या छान फिल्मचा मला भाग होता आलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सगळ्यांना विनंती करीन 17 जानेवारीला 2025 नवीन वर्षाची सुरुवात, अतिशय छान सिनेमा, अतिशय छान संगीतमय सिनेमा तुमच्यासाठी येतोय आणि एक इन्स्पिरेशनल मूवी आहे असं मला वाटतं की आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरी न घाबरता न डरता लढत राहायचं, मी तुम्हाला नक्की यश मिळणार. थैंक यू सो मच. थैंक सर. स्टेज पर सुना आपसे कि आपको जो फिल्म की स्टोरी पता चली उसके बाद आपने अपना प्रोडक्शन हाउस उसके बाद आई थिंक दैट्स यूनिक थिंग्स. टेल अस अबाउट दिस होल कनेक्शन विद मंगला, लाइक कैसे स्टार्ट हुई जर्नी और कैसे ही. So basically, as I told, पहले भी बताया था आपको कि it started with all friends. So the director and we all used to go to the same gym and work out together. And Yashna, she's my daughter. She was like saying that at some point of time we have to get into the entertainment industry and do something on the entertainment. आणि मिलिंद फोडकर आहे, हा पण आमचा मित्र आहे आणि मोहन शेट्टी, तो आम्ही तिघं बसलो होते आणि सांगितलं असं आहे. तो सांगितलं मग काय करायचं, मग मला लेट्स स्टार्ट अँड तसं आम्ही हे चालू केलं. आणि पहिलं आम्ही नाव फक्त एंटरटेनमेंट ठेवणार होतो पण ते आम्हाला गव्हर्नमेंटकडनं अप्रूव्ह नाही झालं, त्याच्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट हे मराठी नाव सजेस्ट करून चालू केलं. बीइंग ए फीमेल कितनी स्ट्रॉन्ग फिल्म लग रही है और क्या लगता है यूथ को ये सब फिल्म देखने से काफी मोटिवेशन और काफी धाड़स मिला, क्या कहना चाहेंगे आप? I think more about motivation. उनको ये मूवी देखना, it's a must. They should see such a movie. They should see the kind of struggles people go through and a woman has gone through, especially knowing that this story has not come out before. It's an untold story of one of the first acid attacks. So I think it's very important for male or female. So how's your connection? आप मिली होंगी अभी मंगला जी से रियल में, तो कितना कुछ सीखने को मिला आपको खुद को? A lot of things that what we look is holding us back actually isn't, and how we should look ahead and move ahead no matter what the circumstances are. तो वो बहुत जरूरी है for sure. Sir, you kind of say. 13 साल में जिनका ऊपर एसिड अटैक हुआ तो वो बाकी ये जो एज तक मतलब और किसी से पॉसिबल नहीं. ये स्टोरी सुनने के बाद ही हमने सोचा कि इसका मूवी बनना चाहिए. तो इतना ये एज तक उनको 13 में ये होता है, अभी तक वो जो सर्वाइव कर रहे हैं और अचीवमेंट है उसके लिए हमने मूवी चॉइस की. Thank you. Thank you, sir. Thank you. बहुत ज़्यादा खुशी हो रही है. इस ऐसा मौका सबको नहीं मिलता. मैं बहुत खुशनसीब हूँ कि मुझे ये ऐसा एक प्रोजेक्ट मिला जिसमें मुझे एक भजन बनाने को मिला, एक ठुमरी बनाने को मिली, एक एक्सपेरिमेंटल गाना भी बनाने को मिला और राग बेस्ड गाने बनाने को मिले. क्योंकि टॉपिक ही ऐसा है, क्योंकि मंगला का जो कैरेक्टर है वो शास्त्रीय संगीत गाती थी, तो इसलिए म्यूजिक भी वैसा ही होना था.
तो मैं तो बहुत अपने आप को खुशनसीब समझता कि मैं ये कर पाया, रोकिनी। बस हम सब बहुत भाग्यशाली हैं कि एक ऐसे इंस्पिरेशनल जो कैरेक्टर हैं मंगला जी का, उनके लिए उनकी मैं वॉइस बन पाई। और इसमें इस फिल्म में कुछ प्योर क्लासिकल बंदिशें भी मैंने गाई हैं जो मैंने कंपोज भी करी हैं। और मेरे साथ ऑफ कोर्स शांतनु के जो गाने हैं वो तो है ही हीरे, जिसमें मुझे ठुमरी गाने का मौका मिला। और एक मोन्टाज सॉन्ग है जिसमें वो बड़ी हो रही है, वो एक गाना है, बहुत स्पेशल गाना है जो आज मैंने म्यूजिक लॉन्च में गाया भी। और मेरे साथ अनूप है जिन्होंने पूरा म्यूजिक अरेंज किया, पूरा बैकग्राउंड स्कोर किया है। जब आप फिल्म देखेंगे तो आपको उसमें दिखेगा कि कितना खूबसूरत किया। और नेहा विकास साटम है, इन्होंने सारा मराठी लिरिक्स लिखा है, सारे बहुत lyrics। ब्यूटीफुली लिखा है। आप कुछ बोलेंगे अंकल? बोलिए थोड़ी यहाँ पे क्लोज आ जाइए, आइए, यहाँ पे आ जाइए, आप भी आपको कैसा लगा? एक हटके विषय पे एक फिल्म बन रही थी और उसमें से जो बढ़िया कंपोज किए हुए गाने थे उनकी ऑलरेडी वो म्यूजिक के द्वारा भावनाएं जा रही थी। बस मुझे बीच में मुझे मराठी वर्ड्स लिखना था, सो काम मैंने किया। मैं बहुत खुद को खुशनसीब समझता हूँ ऐसे फिल्म करने का मौका मुझे मिला। और द अदर सिंगर इन निहार बोलो। मी मराठीत बोलतो बट मला खूपच आनंद होतोय की शंतनूनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावर ॲज अ सिंगर, त्याच्यामध्ये 3 गाणी गायलीत मी. एक त्याच्यामध्ये राम भजन आहे, एक खूपच इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे त्याचं नाव आहे मनाचं, आणि एक मॉन्टाज आहे. सो नक्की मला पर्सनली असं वाटतंय की हा अल्बम खूप युनिक बनलाय. मराठी लँग्वेजमध्ये आपण बरेचशी गाणी ऐकतो ट्रेडिशनल असतात, पण ह्याच्यामध्ये वेस्टर्न आणि ट्रेडिशनलचं एक खूप छान एक मिश्रण आहे. सो आम्हाला नक्की ऐका आणि कळवा कसं वाटतंय. थँक्यू. अनुप बताओ, पूरी फिल्म तुमने देखी है? मीच सगळ्यात जास्त बघितली ही फिल्म, कारण मी बॅकग्राऊंड स्कोर केला याचा. पण मी तेच म्हणेन निहार जे म्हणाला ते की असा खूपच युनिक अल्बम आहे आणि खूप 4 गाणी आहेत, पण सगळी वेगळी वेगळी गाणी आहेत आणि सुंदर कॉम्पोजिशन्स आहेत. अशी कॉम्पोजिशन्स तुम्ही मराठी क्वचितच ऐकली असते, त्यामुळे नक्की ऐका हा अल्बम. थँक्यू. कैसे सिद्धि आपके आपको पता चला और कैसे आपने पूरा होमवर्क किया? जैसे मैंने बताया था कि मंगला जी और मैं एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से। और इत्तेफाकन मुझे भी वहीं पढ़ने का मौका मिला जहाँ वो पढ़ाती थी, तो हम रोज़ देखते थे आते जाते। और बहुत जिज्ञासा थी जानने की कि ये क्या है और ये कैसे हुआ। तो उनसे एक बार बात किया था। बाकी भी बनारस में वो काफ़ी मशहूर है उनकी कला की वजह से, तो हमेशा मुझे इंस्पिरेशन मिलता था उनसे। हमेशा लगता था कि कुछ तो भी होना चाहिए इस विषय पे, क्योंकि ये बहुत ही अलग सी कहानी है। इसके बारे में लोगों को जानना चाहिए, क्योंकि ये इतना आसान नहीं है जीना। एक एसिड अटैक के बाद बहुत मुश्किल होती है ज़िंदगी किसी के लिए भी, पर उनके गाने की क्षमता और उनकी जो लगन है, उन्होंने उसको बरकरार रखते हुए यहाँ तक अपनी जर्नी कंप्लीट की है। सच में इंस्पिरेशन। आप बनारस से आती हैं, एक फिल्म डायरेक्टर, इट्स बिग थिंग. आप तभी अपना संघर्ष कर रहे थे, काफी सराहनीय है इस बारे में. बनारस से छोटी जगहों में बहुत मुश्किल होता है किसी के लिए भी। वो दुनिया एक अलग दुनिया है, मुंबई की दुनिया एक अलग दुनिया है। और शायद ऊपर वाले ने मेरे लिए लिखा था, प्रोफेशन लिखा था, तो मैं यहाँ आ गई और फिल्में बना रही हूँ। ये एज ए डायरेक्टर मेरी दूसरी फिल्म है, तो बस ऐसे ही है, बाबा भोलेनाथ की कृपा है। कहते हैं कि सिर्फ हिंदी में भी गन को ज्यादा ऑडियंस मन में ख्याल आया था? मन में ख्याल आया था, लेकिन एक बिल्कुल सेम विषय मेरी फिल्म बन चुकी है, इसलिए ऐसा लगा कि मराठी में ऐसा विषय अभी तक छुआ नहीं किसी ने, तो अच्छा हो कि हम पहले मराठी में करके देखें और जाने की लोगों की क्या प्रतिक्रिया है इस बात में। दर्शकों को तुम देख सकते हैं। ये फिल्म 17 जनवरी को पूरे महाराष्ट्र में एक साथ रिलीज हो रही है, और हम ट्राई कर रहे हैं कि इसे डब करके हम हिंदी में भी कुछ जगहों पे, जैसे जहाँ से मंगला जी बिलोंग करती है, जहाँ से उनका संघर्ष चालू हुआ, ऐसी जगहों पे हम इसको
रिलीज कर सकते पहिल्यात तर मी मराठीत बोलतो कारण की फिल्म मराठी खूप इन्स्पायरिंग स्टोरी आणि असं खूप सॅड स्टोरी आहे जिला मराठीमध्ये पहिले तर दीपिकाचं बॉलिवूडमध्ये बघितलं मूवी आणि कोणतरी मराठी कलाकार आणि मराठी लोक मिळून खूप चांगलं आणताय एंटरटेनमेंट खूप झालं म्हणजे हसतात बोलतात सगळे जी शिवाली परब जी लीड आर्टिस्ट आहे तिला हसताना सगळ्यांनी बघितलं किंवा आपल्याला हसवताना बघितलं आता पहिल्यांदा काहीतरी सिरियस टॉपिक वरती केलं आणि हा पहिला इंडियातला पहिला ऍसिड अटॅक वरती झालेला मूवी तर मला असं वाटतं की जितकेही मराठी कलाकार आहे हिंदी कलाकार आहे किंवा पब्लिक आहे ऑडियन्स सगळ्यांनी खूप सपोर्ट करा या फिल्मसाठी खूप चांगलं प्रतिसाद द्या आणि 17 तारीखला फिल्म सगळ्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज होणार तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा आणि थोडंसं रोलसाठी मी पण आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल खूप खूप आवडेल थँक्यू